आज आमचं असलं. कसलं तुमचं? हा इकडे फिल्टर आहे. चला आज चुलीवरच्या चहाचा पण आनंद. सकाळ सकाळी छान वाटतं. किती सुंदर बैलजोडी. सगळ्यांचे संसार बाय बाय. तुम्ही पण आम्ही चिटिंग केली. या ताई उतरत आहे तिथं. बाजारात ना वेगवेगळ्या गावरान भाज्या आहेत. समोर आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे. मिरच्या पण घेतलेल्या आहेत मी, बेडगी मिरच्या. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर काल रात्री आम्ही आमच्या गावी आलेलो आहोत कोर्टाचं काम संपल्यानंतर. बाकी काल रात्री मी व्हिडिओच नाही काढला, लाईटीचा प्रकाश नसतो ना इनफ तेवढा, त्याच्यामुळं मी आता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आणि आता कंटिन्यू करत आहे कालचाच व्हिडिओ. बाकी सकाळ सकाळी इथं ना खूप जास्त थंडी आहे, भयंकर थंडी आहे. असं वाटतं की बर्फ पडलेला आहे. आणि सकाळ सकाळ ना इकडचं वातावरण खूप छान आहे. हे बघा सगळीकडे शेती, या साईडला डोंगर आहे आणि डोंगराच्याच पायथ्याला महादेवाचं मंदिर आहे, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या घरी चाललेलो आहोत भेटायला. हे बघा इथं पण दारात गाई म्हशी आहे. कुत्रा ही आहे फोंडे वस्ती. सगळी फोंड्यांची लोक राहतात इथं. पूर्वी असेच राहायचे, वस्ती करून राहायचे. शुभमचा मित्र भेटलेला आहे याला इथं. याचं नाव काय बाळा? तुझ्या मित्राचं नाव काय? अथर्व. अच्छा छान नाव आहे. हे बघा इथं पण मेंढ्यांची वागर. चावतंय का रे? धर जरा बळ. बांधले ना कुत्र्याला. हे बघा, हे बघा इथं कुत्रा आहे. इथे एक आहे. हे नाही चावत ना? हा चलो. कुठे आता तू? कोळ्याला लांब जावं लागतं शिक्षण घेण्यासाठी. मागे घर आहे, पक्का घर, आणि पुढे छप्पर. किती छान. याच्यामध्ये चूल असेल. तिकडे आहे ना. चल मग तर काही इथं आहेत ना सासूबाई. सासूबाई तुमच्या पलीकडे भाकरी का चुलीवर? अच्छा आम्ही करत नाही बसायचा. हा चहा नको आम्हाला, जायचंय लगे पुढं. सासूबाई आले आमच्या. हा सावकाश. निवांत करायचं ना. निघाले हो, आता देवाला जायचं. आत्याबाई आमच्या मागच्या वेळेस किती भांडल्या माहितीये का मला. नाही राहू दे त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना. चुलीवरचं चहा नको म्हणलं तरी करतात चहा. पाया पडू द्या. आता मी गावाला येत नाही. चला बाय. चला चला भाऊ. सकाळ सकाळी छान वाटतं. आणि सगळ्यांना गाठी भेटी देता करता 1 तास गेलेला आहे आमचा. कधी जायचं पुढं? मग पुण्याला जायचं आहे संध्याकाळी कुलदेवीचं दर्शन घेऊन. उशीर होणार आपल्याला आज. हो काय करायचं? हो होणारच, संध्याकाळ होणार. तुम्ही म्हणला 5-5 मिनिटं भेटू सगळ्यांना बोलू. 5 मिनिटं गेले, 1 तास गेला. 1 तास गेला. 10-15 मिनिटं बसतो सगळ्यांच्या घरी. नाती सांभाळावी लागते. हा नाते सांभाळावे लागतात. बरोबर आहे. आणि तुम्ही किती वर्षानंतर आलात आता? 4 वर्षांनी. 4 वर्षांनी माहेरी आलेले आहेत चक्क. काय करणार, यांचं येणं नाही होत. एक दादा बैल जोडी घेऊन येत आहे समोरून. त्यांचीच वाटतं. काय रे कंचना काकू कुठे आहे? हा तेच आहे. तेच आहे ना. चला आता शेवटचं घरानं भेटायचं. जायचं कुठनं? किती सुंदर बैल जोडी. खिल्लारी. तू कुणाचा रे? मोहन राजगे. सगळे भावकीच आहेत. भाऊकी नाही, सॉरी पाहुणे. आपली भावकी फोंडे झाली, राजगे पाहुणे झाले. बरोबर मामा आहे. आहे मामा. मांजर गायच्या समोर बसलेलं मांजर. बापरे आजी. आजी आता उठलेले आहेत. तुझं नाव काय बाळा? हा प्रवीण. छान छान. वहिनी आता कुणाला भेटायचं नाही, आता आता घरी नाही, देवाला जायचं आता डायरेक्ट. देवाला जायचं. खूप वेळ गेला बाबा. 8 वाजले. 8 वाजले. हो मग 1 तास गेला बाळा. आत्ती पुन्हा म्हणते चहाला या. दुधाची किटली घेऊन थांबलेले आहेत. चला तुम्ही लोक या काकू आमच्या आजारी आहेत. करत बसताय. यांच्यात पण कोकर शेळ्या मेंढ्या आहेत. नक्कीला यायचं, डोक्याला ताप करून घेत जावा. समजून सांगा चुलतीला. कशी राहायचं? आता इथं नाही राहायचं काकू, खरं सांगते तुम्हाला मी. चला 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 पोंडाची ओढत.
चला. 5ला उठले तुम्ही, मी 4ला उठलोय. 4ला उठलाय. जायचंय 5ला म्हणून. यांना जागी ते अचानक लवकर कसं काय? चिंता लागते तुम्हाला. चला काय राव. घे बा आता पैसे ते घे. हा दे दे. हे कर. काय चला घ्या बॅग. चलो येऊ का. काळजी घ्या काकू. चला हा. आत्या हा येतो पुन्हा तुमच्याकडे नंतरच्या वेळेस. हा 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 सगळ्यांचा व्हिडिओ काढला. आठवणी तेवढ्याच. सगळ्यांचे संसार बाय बाय. काय चला येऊ का. हा आरामात गाडी जाऊ द्या फोंडची. आम्ही पुन्हा एकदा इथे थांबलेलो आहोत. आमच्या वहिनींचं माहेर आहे. किराणा मालाचं छोटस दुकान आहे. आतून येतो तिकडून तिकडून. सगळ्यांना भेटण्यातच आमचा वेळ चाललेला आहे. फोंडजी कधी जायचं पुढे. चलो खूप उशीर होणार आहे आज आम्हाला पुढे जायला. कुठं चिंचणीला. व्हिडिओ काढतो तुमचा आठवणी तेवढंच. मग तरी काय असं द्या. चांगलं दिसतंय. खूप सुंदर दिसतंय तुम्ही सगळेजण. हा हा हो ना दीदी. हा चांगलं आहे ना. एवढे नातेवाईक आहेत ना की वेळच पुरत नाही सगळ्यांशी बोलायला. हा नको आता. साखर एकच चिमट द्या. हा मी घेते. मग तारखेप्रमाणे यायचं भेटत. आमच्या मुलांनी मुलगाच झाला की आमचा. हे बघा तो मुलगा व्यावसायिक मुलगा पुतण्या. त्यांनी हा प्लॅन तयार केलेला आहे ॲक्वा वॉटरचा. हे बघा एवढी पाण्याची टाकी. त्याच्यानंतर हां इकडे फिल्टर आहे. चांगलं ना खूप छान आहे. प्लॅन चांगला आहे. आणि हे सगळे कॅन आहे तसे. हे बघा फोंडे ॲक्वा राजगेवाडी. छान केलं. बिझनेस चांगला आहे नोकरीपेक्षा. हा आणि इकडे छोटा ट्रॅक्टर पण आहे बघा. आता खरा शेतकरी वाटतो. शेतकरी. मग याला शेतकरी म्हणतात. बागाई शेतकरी सगळे आमच्याकडे. हा पूर्वी नव्हते नाही का. पूर्वी कोरडवाहू शेतकरी होते. आता बागाई शेतकरी. हा मग चांगला आहे. बिझनेसच चांगला आहे. तुम्ही या पुण्याला आता. बघा आमचं असलं कसलं तुमचं. या आमच्या ननंदबाई जरा कॉमेडी करतात जरा. चला येऊ का. चला खूप उशीर झाला दीदी. तुम्ही पण आम्ही चिटिंग केली बरं का. मी चिटिंग नाही केली दीदी. चिटिंग केली नाही लहान पोरग आहे ना का तुझं. लहान आहे. छान छान. बस म्हणा त्याला. चला मावशी बस म्हणा. चला बसा बसा. तारका की वैतागलं तारखेला. हा बरं होईल बाबा. चला बाय 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 बाय. येऊ का. गावदेवाचं दर्शन घेतो आता. आमचे ग्रामदैवत मसोबा भगवान. हे बघा सुंदर मंदिर आहे. आणि हा मंदिर परिसर. मिरजवरून मालगाडी ना पुण्याच्या दिशेने चाललेली आहे. प्रणाम भगवंता. हे बघा हत्ती भगवान आहे तिथे. हे समोर मसोबा भगवान. प्रणाम मसोबा भगवान. शतकोटी प्रणाम. हां हां अच्छा बरोबर आहे. या मंदिरात ना आरशे लावलेले आहेत. सगळ्या खांबाला आरशे लावलेले आहेत. ताई ना तसं. ग्रामदेवाचं दर्शन झालेलं आहे. आता डायरेक्ट कुलदेवीच्या दर्शनाला जातो. या ताई उतरत आहे तिथं. ओळख पहिल्यांदी झाली.
चल बाय बाय. परत भेटू गावाला. गावाला का घरी? गावाला हा नंतर येऊ तुमच्या घरी. चक्क 2 तासानंतर आम्ही देवीच्या मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत. वेळ लागला थोडंसं यायला. आणि इथं आज बाजार भरलेला आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी दिसत आहे. गर्दी झालेली आहे आज बाजार असल्यामुळे. आणि बाजारात ना वेगवेगळ्या गावरान भाज्या आहेत. वाळका आहेत, गावरान चवळी, हे बघा वाळकं जे आपल्या पुण्यात मिळत नाहीत ना ती वाळका आहे तिथं. हे बघा ढोल ताशा वाजत आहे समोर. कुणाची तर जत्रा असेल आज. दोन कोण? काय माकाय हा हा 2 घ्यायच्या होते कधी दुसरी कुठे आहे? माकाई कुठे आहे? तिथेच आहे. हे बघा. फोटो असले नसलं तर इथं दोन्ही द्यायच्या. समोर आमच्या कुलदेवीचं मंदिर आहे. पोचलो मंदिराच्या समोर. खण नारळ घेतो आणि दर्शन घेऊन येतो देवीचं. हे बघा खण नारळ हार फुल घेतलेलं आहे. ठेवा. मंदिर परिसर बघा असा गजबजलेला आहे आज भाविकांनी. आमचं कुलदेवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही महाप्रसाद खात आहोत. मस्त गरमागरम लॅप्सी भात वहिनी पण घेतलेला आहे. कोंडजी पण खात आहेत. हा ना खूप मोठा नक्षत्र आहे. हे बघा. स्वादिष्ट महाप्रसाद ग्रहण करून झालेला आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आम्ही आता भाजी घेत आहोत इथून. इथं ना गावरान काकडी याला आम्ही वाळकं म्हणतो. गावरान गाजर आहेत, भाजीपाला आहे. ताई हसतायत बघून. तर बघा इथून भाजी घेतलेली आहे. कर्नाटकातून भाजी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रात जाणार. चलो हो गया. हे बघा आम्ही आता एवढा भाजीपाला घेतलेला आहे आणि मिरच्या पण घेतलेल्या आहेत. मी बेडगी मिरच्या इथं स्वस्त मिळाल्या. मला वाटतं 270 रुपयाने दिल्या. मी 1.5 किलो घेतलेल्या आहेत. आणि आम्ही गाडी तिथं पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. चलो घर अभी बहुत लेट हो गया.